मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे बघा. सर्वांसाठी खूप गुड न्यूज आहे, कारण की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा एक GR आलेला आहे आणि हा GR आहे आजचा, म्हणजेच दिनांक 6 फेब्रुवारी 2026. थोड्याच वेळापूर्वी हा GR आलेला आहे. कशाच्या संदर्भात GR आहे तर KYCला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पोर्टल एकदा परत सुरू होणार आहे. आपण केलेल्या प्रयत्नाला शेवटी जाऊन यश आलेलं आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींचे खूप खूप अभिनंदन. आणि राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांचे देखील खूप खूप आभार. कारण की अदितीताई तटकरे यांनी पुढाकार घेतला आणि सर्व लाडक्या बहिणींनी आपण देखील आपला हा मुद्दा शेवटपर्यंत लावून ठेवला की KYCच्या संदर्भात एकदा पोर्टल चालू करावे, म्हणजे लाभार्थ्यांना स्वतः KYC परत चालू करता स्वतः KYC परत करता येईल. आता तुम्ही म्हणाल की बघा की सर, आज असा व्हिडिओ का? कारण की आपल्या स्टुडिओचे काम करणे चालू आहे, त्यामुळे मला फक्त स्क्रीन रेकॉर्डवरच तुम्हाला हा व्हिडिओ उपलब्ध करून देता येतो. तर कृपया करून थोडा ॲडजस्ट करा पुढील काही दिवस. त्यानंतर परत आपण आपल्या पूर्वीप्रमाणेच व्हिडिओ घेणार आहोत. येऊयात या GRच्या बाबतीत. बघा, या GRमध्ये सांगितलेलं आहे की बघा काय सांगण्यात आलेलं आहे. या GRमध्ये अगदी स्पष्ट लिहिलेलं आहे इथे. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत KYCची संधी उपलब्ध करून देण्याबाबत. आपण संपूर्ण ज्यावेळेस GR वाचत असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला इथे स्पष्ट सांगितलेलं आहे बघा की काय झालं होतं की लाडक्या बहिणींना आता संपूर्ण GR वाचत नाही, अगदी कमी शब्दात सांगतो. या GRमध्ये सांगण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणीकडून KYC करताना सरकारी कर्मचारी अशा प्रकारे पर्याय निवडताना चूक झाली होती, अशा लाडक्या बहिणींसाठी आता नवीन पद्धतीने परत एकदा त्यांना संधी देण्यात आलेली आहे आणि त्या KYC आता पुढे पोर्टलच्या द्वारे देखील अपडेट करू शकतात. आणि अशा प्रकारची संधी आपल्याला कधीपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याची तारीख पण याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे. एकदा मी वाचून दाखवतो. बघा, अगदी स्पष्टपणे सर्व मेन्शन केलेले आहे या GRमध्ये. काय लिहिलंय बघा, इथून वाचूयात. बघा, शासन परिपत्रक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31/2/2025 म्हणजे बघा या तारखेपर्यंत KYC चालू होती. परंतु महिलांनी ही KYC प्रक्रिया पूर्ण केली कधीपर्यंत? ज्या महिलांनी म्हणजे 31/3/2025 पर्यंत. तथापि